हाय. संध्याकाळचे 5 वाजले की माझ्या पोटात कावळे ओढू लागतात. असं वाटतं काहीतरी झटपट चटपटीत टेस्टी असं खावं. तर आज आपण बनवूया शाम की भूक स्पेशल रेसिपी सुखी भेळ. तर चला बनवूया. सगळ्यात आधी आपण भेळसाठी लागणारी सुखी ग्रीन चटणी बनवू. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 कप चणे घेतले आहेत, 1 कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिन्याची पानं, 1 मिरची, 5-6 कढीपत्त्याची पानं, अर्धा इंच आलं, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून चाट मसाला आणि थोडं मीठ. आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. मस्त. चला आता भेळ बनवूया. सगळ्यात आधी आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची सगळं बारीक कापून घेऊया. भेळमध्ये मला कैरी खूप आवडते. ही कैरी मी गावावरून आणली. आता त्याचा आंबा झालाय वाटतं. चला कापून बघूया. चला आता भेळ बनवूया. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं. सगळ्यात आधी 2 कप कुरमुरे घ्यायचे, अर्धा कप चणे, अर्धा कप शेंगदाणे, खारे शेंगदाणे येथे, अर्धा कप भाजलेली चणा डाळ, मसाला चणा डाळ, थोडा फरसाण. जर तुम्हाला भेळ बनवायचा कंटाळा आला असेल तर डायरेक्ट चहा सोबत फरसाण खायचं. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कैरी, 1 टेबलस्पून आपण रेडी केलेली हिरवी चटणी, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ, लास्टला भरपूर अशी बारीक शेव, अर्ध्या लिंबाचा रस. आता सगळं छान मिक्स करून घेऊया. भेळ अशी रोल केलेल्या पेपरमध्ये खाण्यात जी मजा आहे ती प्लेटमध्ये नाही आहे. आता वरून थोडी शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्तच. तुम्हाला पण भूक लागली असेल, तुम्ही पण दुःखी असाल तर सुखी भेळ नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया शाम की भूक स्पेशल रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय.